पावसाच्या अगोदर पावसात होतील हे, पण हे फणस लागलेले आहेत. आता आंबे काढायला आलेत. हा आंबा दिलेला आहे त्यांना. हा आंबा दिला आहे बघा. हा आंबाना दिला आहे, म्हणजे दरवर्षी देतात आंबे जी. हा बघ फणस बघा कसले आले ते बघा. शेतात जातो बघा. हे पावसात होतील हे फणस. ही केळी आहेत, केळी. हा बघा गरा, हा केळींचा गरा लागलाय. आंबे बघा कसले काढतात हे बघा, दाखवतो तुला. हा बघा आंबा पडलाय. हे आंबे काढणार आहे बघा, दाखवतो बघा आंबे. हा आंबा दरवर्षी दिलेला आहे. ठीक आहे, हे बघा हे आता पिकवले जाणार आहे. आता पाऊस पडायच्या अगोदर काढले जातील हे लोक. ते मोठे मोठे आंबे बघा, बघ दाखवतो तुम्हाला. हा बघा कसला मोठा आंबा आहे बघा. हे आतमध्ये गेला ना डास, हे बघा हा बुंदा आतमध्ये झाला पाहिजे तेव्हा पिकला जातो. हे बघा आंबे, हे हापूसचे आंबे आहेत पूर्ण. हापूस आहेत ना हे वरती काढतो. बघा पावसाच्या अगोदर काढायला लागतील ना, नाही तर मग हे खराब होतील. हा हो, आणि ते जे आलेलं आहे अर्धा पोपट असतात इथे, पोपट पण खातात. हा बघा किती आंबा चांगला आहे, पण हा खाल्ला आहे बघा. जरासं पिकलेला असेल ना तो खातात आंबा. हा बघा किती इथे आंबे पडले बघा. किती वरतून एक काढतो. पडलेले आंबे ना, म्हणजे वरतून थोडेसे पण पिकलेले असतील ना तर ते कावळे आणि पोपट खाऊन टाकतात, ते राहत नाही आंबे. म्हणजे थँक्यू. फक्त एवढंच सांगायचं आहे, सतर्क राहा. आंबे बाहेरच्या माणसांकडून घेऊ नका. जर तुम्हाला समज नसेल आंब्याची तर आंबा घेऊ नका. हा बघा आंबा, हा पिकवला जातो, त्याच्यानंतर हा गवतामध्ये पिकवला जातो, त्याच्यानंतर हा आंबा मार्केटमध्ये येणार आणि तोच आंबा घ्या. हा हापूस आहे आंबा, मार्केटमध्ये येतो. हा बघा ह्याला हापूस आंबा बोलतात. हा बघा, हा जो आतमध्ये गेलाय ना भाग, ह्याला समजायचं हा पिकत आलाय. म्हणजे हा आता ह्याला 4-5 दिवस लागतील पिकायला. बघा साईज बघा तुम्ही, ही किती साईज असेल, केवढी साईज असेल ही. 230 ग्रामची ही साईज आहे. साईज बघा तुम्ही आंब्याची. बघा ह्याच्यावर मोठे मोठे आंबे आहेत, हापूसचे आंबे या बागेत लागलेले आहेत. बघा मी गावात आलो आहे,